महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। उमेदवारी कोणाला द्यावी यावर राजकीय पक्षांचं एकमत होत नसल्यामुळे याद्या रखडल्यात। तर दुसरीकडे नाशिक पोलिसांनी मात्र वेगळीच यादी तयार केली आहे। या यादीत 38 ते 40 जणांची नावे आहेत। ही यादी आहे शहरात धुमाकूळ घालू शकतील अशा गुन्हेगारांची। अट्टल गुंडांना मनपा निवडणुकीआधी तडीपार केलं जाणार आहे। इलेक्शनसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या व्यक्तींच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांची पार्श्वभूमी गंभीर स्वरूपाची आहे, अशा व्यक्तींना एसीपींच्या समक्ष प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी देखील पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव आलेले आहेत। त्यासाठी देखील त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचा गेल्या आठवड्यातच खून झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। त्यातच पोलिसांनी आता राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनाही रडारवर घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचं धाबं दणाणलंय। नाशिक शहराच्या माजी महापौरासह महापालिकेतील माजी पदाधिकारी आणि जवळपास 20हून अधिक विद्यमान नगरसेवकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीची हमी लिहून घेतली जाते। सराईत गुन्हेगार जे आहेत अशा व्यक्तींच्या विरुद्ध शांतताभंग होऊ नये भवितव्यामध्ये, त्याचप्रमाणे राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या या आरोपींच्या विरुद्ध चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घेणे, त्याचप्रमाणे त्यांनी या काळामध्ये सद्वर्तनाची हमी देणे आणि नाशिक आयुक्तालयाच्या बाहेर जाणे यासाठी तडीपारीचे वगैरे आमच्याकडून कारवाई होत आहे। राजकारण आणि गुन्हेगारी जगत एकमेकांपासून दूर होऊ शकत नाहीत हे आजवरचा इतिहास सांगतो। गेल्या 6 महिन्यात कारागृहातून 500हून अधिक गुन्हेगारांना राजकीय नेत्यांनी बाहेर काढल्याची मध्यंतरी शहरात चर्चा सुरू होती। त्यामुळे पोलिसांनी कडक धोरण अवलंबलंय। यामुळे गुन्हेगार आणि राजकीय क्षेत्र या दोघांवरही काही अंशी अंकुश बसणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।